अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा व्हावा या मागणीसाठी शिवप्रेमी संघटना आक्रमक झालेला पाहायला मिळत आहे। सकल शिवस्मारक शिवप्रेमी संघटना असतील, छावा संघटना आहे, या संघटना आक्रमक झालेल्या होत्या आणि अरबी समुद्रामध्ये आम्हाला जलपूजन करायचं आहे अशी त्यांची मागणी होती। मात्र कुलाबा पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन पिंजऱ्यात भरून त्यांना आझाद मैदानात सोडलेलं आहे। यापुढची त्यांची दिशा काय असणार आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या संदर्भात त्यांची काय भूमिका आहे आपण जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत काही शिवप्रेमी कार्यकर्ते आहेत। काय सांगाल, तुम्ही आज आलेले होते, पोलिसांनी अडवलं, तुमची काय मागणी होती पोलिसांकडे आणि काय निषेध व्यक्त करायचा? छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक अरबी समुद्रामध्ये व्हावं, ते जागतिक दर्जाचं व्हावं अशा प्रकारची मागणी छावा मराठा युवा संघटनेने गेली 1994 म्हणजे 30 वर्षापूर्वी केली। त्यानंतर मध्यंतरीच्या कालावधीमध्ये 24 डिसेंबर 2016ला आदरणीय नरेंद्र मोदी पंतप्रधान यांनी याचा मुद्दा या ठिकाणी जलपूजन केलं आणि शिवस्मारक चालू व्हावं, काम चालू व्हावं। परंतु त्यालाही आता 8 वर्ष झालेत, मागणी करूनही आता 30 वर्ष झालेत आणि ती मागणी केली त्यांनी जे छत्रपती शिवाजी महाराजांचे शिवस्मारक व्हावं म्हणून पंतप्रधानांनी जलपूजन केलं होतं, त्या जलपूजनाचं यांना मान राखावा, अवमान होऊ नये, छत्रपतीचा अवमान होऊ नये आणि पंतप्रधानाचा अवमान होऊ नये म्हणून या सरकारला जाग यावी म्हणून त्या जलपूजनाचा 8वा वर्धापन दिन म्हणजे 2016 पासून तर आता 24 डिसेंबर 2024ला आज 8 वर्ष पूर्ण झालेली आहेत। 8 वर्ष पूर्ण झाली तरी कोणत्याही प्रकारचं काम त्या ठिकाणी झालेलं नाही। विशेष म्हणजे आत्तापर्यंत त्या ठिकाणी 35 कोटी रुपये खर्च झालेत। 2013 पासून तर 2018-19 पर्यंत त्यामध्ये 3 कोटी 4 कोटी 15 कोटी असं करून टोटली 35 कोटी रुपये खर्च केले कागदोपत्री। त्याच्या माझ्याकडे पावत्या आहेत, सगळं लिखाण आहे आणि नंतरचा आतला खर्च जो आहे तो 200 कोटी रुपये म्हणजे स्मारकाचं काम सुरू न होता मात्र त्या स्मारकावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर मलिदाकानं 200 कोटीचा खर्च झालेला आत्तापर्यंत। आणि हा 200 कोटीचा खर्च का झाला आणि हे स्मारकाचं बांधकाम का लवकर सुरू होत नाही म्हणून आम्ही छत्रपती संभाजीनगरवरून सकल मराठा समाज असेल, छावा मराठा युवा संघटना असेल, सकल शिवप्रेमी संघटना असतील आणि मल्हार सेना असेल, या सगळ्या संघटनेच्या वतीनं आम्ही आज जलपूजनाचा कार्यक्रम ठेवला होता आणि तोही गेट ऑफ इंडियाला ठेवला होता। त्यांनीसुद्धा आम्हाला या ठिकाणी त्या पोलिसांनी तिथून हाकलून दिलं, तिथं करता येत नाही। और यांना छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे पूजन करण्यासाठी आमचं काही आंदोलन नव्हतं, कोणत्याही प्रकारचं आम्ही आंदोलन करत नाही, आम्ही फक्त पूजन करतो। जलपूजनाचा वर्धापन दिन साजरा करतोय, हे काही आंदोलन वगैरे नाही। परंतु हे करण्यासाठी सुद्धा आम्हाला प्रतिबंध घालण्याचा प्रयत्न केला आणि कुलाबा पोलिसांनी त्या गेट ऑफ इंडियाच्या पोलिसांनी आम्हाला मुद्दामून त्या ठिकाणी पोलीस स्टेशनवरून आणून इथं या आझाद मैदानावर सोडलं। आझाद मैदान हे काय समुद्र थोडी, समुद्रामध्ये शिवस्मारक होणार आहे आणि समुद्रामध्ये त्या शिवस्मारकाचं जलपूजन पंतप्रधानांनी केलं म्हणून त्याचा वर्धापन दिन त्यांना लाज वाटू नये म्हणून केलेलं आहे। इतर काही कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांवरून राजकारण होतंय का, पुतळ्यावरून फक्त मतांचं राजकारण होतंय का असं वाटतं? निश्चितच राजकारण होतंय। आता हा समोर तुम्हाला आम्ही परवानगी आज 15 दिवस आधी मागितली आणि याच्यात सगळ्या प्रोग्राम दिलेला आहे, याच्यात कुठेही आंदोलन शब्द लिहिलेला नाही आहे। तरीसुद्धा गेट ऑफ इंडियाला आम्ही गेल्यानंतर पोलिसांना आम्हाला अडवलं आणि इथं छत्रपती शिवाजी महाराज तिथे आम्हाला जलपूजन करायचं होतं, आम्हाला काही तिथे आंदोलन घोषणा द्यायच्या नव्हत्या। तर निश्चितच कुठेतरी राजकारण होतं आम्हाला असं वाटतं आणि निश्चित आज तुमच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो, येणाऱ्या 365 दिवसाच्या आत जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं काम झालं नाही तर समुद्रामध्ये मी जलसमाधी घेईल, या तुमच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो। बस जलसमाधी घेईल असा पवित्रा यांनी घेतलेला आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा जे प्रश्न आहे, अनेक मुख्यमंत्री होऊन गेले मात्र तो प्रश्न अजून मार्गी लागलेला नाही। देवेंद्र फडणवीसांकडे काय मागणी आहे? मुख्यमंत्री साहेबांना एकच मागणी आहे की आदरणीय मोदी साहेबांनी 8 वर्षापूर्वी जलपूजनचं भूमिपूजन केलं, कारण किती मुख्यमंत्री होऊन गेले, शिंदे साहेब झाले, सर्व झाले, पण यांनी काहीतरी शिवाजी महाराज काहीतरी आदर ठेवून जलपूजन करायला यांनी जर परवानगी नाकारत असेल तर काय फायदा ना, मुस्कटदाबी करता येते सर्वांची। तर कारण जलपूजन हे झालंच पाहिजे। शिवाजी महाराजांचं जलपूजन नाही करत तर तुम्ही शिवाजी महाराजांच्या नावावर तुम्ही राजकारण करता, मतदान मागता, पण शिवाजी महाराज जर तुम्ही अपमान करता कसं चालेल? शिवाजी महाराजांचं स्मारक हे झालंच पाहिजे। 19 फेब्रुवारीपर्यंत सरकारला मुदत आहे, 19 फेब्रुवारीनंतर आम्ही मोठं आंदोलन करू म्हणतायत। पोलिसांनी आता तुम्हाला ताब्यात घेतलेलं आहे, पुढची आंदोलनाची दिशा काय असणार आहे? आम्ही नक्कीच या आंदोलनाला व्यापक स्वरूप देण्याचा विचार करतोय। हे फक्त आणि फक्त महाराष्ट्राची अस्मिता नाही तर ही देशाची अस्मिता आहे आणि ही देश पातळीवर हे स्मारक होणं खूप गरजेचं आहे। जर एखादं स्मारक 42 महिन्यांमध्ये उभं राहतं, अगदी जागतिक दर्जाची उंची प्राप्त करत असेल तर स्मारक हे का होऊ नये आणि याची निश्चितच उंची वाढवण्याचं काम
जनजागृतीच्या माध्यमातून आम्ही नक्कीच लवकरच याच्या बाबतीत निर्णय घेणार आहोत. खरं तर अजून काही कार्यकर्ते आपल्यासोबत आहे. काय भावना आहे पुतळ्या संदर्भात आणि सरकारचा जो पवित्रा दिसतोय, सरकारकडे काय मागणी असणार? सरकारकडे मागणी म्हणजे गेली 10 वर्ष हेच चाललं आहे. प्रत्येक वर्षी आम्ही जमा होतो आहे, शिवाजी महाराजांचं स्मारक व्हावं ही प्रामाणिक इच्छा संपूर्ण महाराष्ट्राची आहे. केवळ मराठा समाजाचीच आहे अशातलाही काही भाग नाही आहे. जे जे छत्रपती शिवरायांचं राजकारण करतात त्यांच्याही मनामध्ये तेच आहे, स्मारक व्हावं. पण वस्तुस्थिती झालेला खर्च, होणारा खर्च ह्या सगळ्याचा आढावा प्रत्येक वेळेला तो आम्हाला सांगितला जातो. आणि ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर प्रत्येक मुख्यमंत्री हा स्वतःचा हात या दगडाखालनं काढून कोणत्या पद्धतीने घ्यायचं हे ठरवतो आणि आपला पिरियड मोकळा करतो. मराठा समाज तिथेच आहे. शिवाजी महाराजांचं स्मारक त्याच ठिकाणी आहे. फक्त भरणी झाली. सन्माननीय पंतप्रधान या देशाचे पंतप्रधान या ठिकाणी आले आणि हे असं सगळी वस्तुस्थिती असतानासुद्धा पुढची जी काही व्यूहरचना हवी होती स्मारकाच्या दृष्टिकोनातून ती आज गेली 8 वर्ष होत नाही. म्हणून आम्हाला फक्त जागृती सरकारला करून द्यायचं आहे की हे काहीतरी वेगळं तुम्ही करा, ही सुरुवात करा आणि संपूर्ण मराठा समाजालाच किंवा महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला असं वाटू द्या की कधी ना कधीतरी हे होईलच आणि होणार आहे. नुसती आश्वासनं देत बसू नका. आता आश्वासनाची पूर्तता संपलेली आहे. आता आम्ही ॲक्शनमध्ये आहोत. तुम्ही त्याची जाणीव ठेवा आणि जाणीव ठेवून आपण सुरुवात करा एवढीच विनंती करा. हे जे पुतळा आहे यासाठी मोठा खर्च लागणार आहे मोठ्या प्रमाणात. यावरून काही शिवप्रेमींचं पण असं म्हणणं आहे की महाराजांचे जे पुतळे आहेत त्याचं संवर्धन झालं पाहिजे समुद्रामध्ये मोठा पुतळा बांधण्यापेक्षा. बाकीच्या किल्ल्यांना संवर्धनासाठी 650 कोटी रुपये सरकारने दिलेले आहेत. ते कामसुद्धा चालू आहे. परंतु ही जी मागणी आहे ती जागतिक लेवलची मागणी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी समुद्र आपल्याला रिकामा करून दिला, ही भूमी आपल्याला रिकामी करून दिली आणि हे स्वराज्य आपल्याला मिळून दिलेलं आहे. आणि हे आरमार हे सगळं त्यांनी आपल्याला मिळून दिलं आणि ही स्वराज्याची भूमी आपल्याला त्यांनी मिळून दिली असताना छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक समुद्रामध्ये का होऊ नये? जर सरदार वल्लभभाई पटेलांचं स्मारक हे 42 महिन्यामध्ये तयार होऊ शकतं. 2013ला पहिल्यांदा त्याची घोषणा होती, 2018ला त्याचं लोकार्पण होतं आणि 42 महिन्यामध्ये कंप्लीट होतं. मग छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक त्याच पंतप्रधानांनी त्याची घोषणा केलेली आहे, त्यांनी जलपूजन केलेले, हे का होऊ नये? म्हणून हे जर होत नसेल तर आम्ही मात्र आता येत्या 19 फेब्रुवारी 2025 पासून यांना सांगितलेलं आहे 19 फेब्रुवारी 2025पर्यंत याचं काम चालू करावं. अन्यथा संपूर्णपणे महाराष्ट्रभर आम्ही याचं रथयात्रा तयार करणार आहे. शिवस्मारक घेऊन फिरणार आहोत आणि प्रत्येक माणसाच्या घरातून एक रुपये 1 किलो लोखंड जसं वल्लभभाई पटेलला केलं तसं आम्ही सुद्धा करणार आहेत. आणि सरकारलाही मदत देणार आहे. सरकारला भीक लागलेली आहे, सरकारकडे पैसा नाही, सरकार वेळ काढूपणा करत आहे. कोर्टात आहे, अमुक आहे, तमुक आहे, सगळ्या परवानग्या दिलेल्या, सगळ्या परवानग्या मिळवल्या आहेत. 22 परवानग्या त्याला दिलेल्या आहेत. 22 परवानग्या दिलेल्या आहेत. आणि आता हा खर्च जवळजवळ 3684 कोटीवर गेलेला आहे. 1996ला हा याचाच खर्च फक्त 100 कोटी होता. आता तो 3000च्या पुढे गेलेला आहे. हा सरकारला जर भीक लागत असेल तर आम्ही संपूर्णपणे पैसा जमा करून देतो. देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्ही मुद्दामून मुंबईचं राजकारण करण्यासाठी, मुंबईचं इलेक्शन करण्यासाठी 2016ला पंतप्रधानांच्या हस्ते या ठिकाणी जलपूजन केलं. तेव्हापासून हे जशाच्या तसं पडलेलं आहे, काम बंद आहे. म्हणून देवेंद्र फडणवीस तुम्ही 3दा मुख्यमंत्री झालात. याच्या अगोदरचे जे मुख्यमंत्री झाले ते 9 मुख्यमंत्री झालेले आहेत 1994 पासून तर आत्तापर्यंत. मग त्याच्यामध्ये काही 2-2 वेळा झाले, काही 3-3 वेळा झालेले आहेत. परंतु कोणत्याही प्रकारचं काम अजूनही सुरू झालेलं नाही. पैसा मात्र खर्च होतोय. म्हणून याची 19 फेब्रुवारीपर्यंत देवेंद्र फडणवीसांनी त्याची दखल घेतली पाहिजे. पंतप्रधानाचा आणि शिवरायांचा अवमान होऊ देऊ नये, अन्यथा आम्ही संपूर्णपणे राज्यभर फिरून याचा पैसा जमा करू. खरं तर हे होते शिवप्रेमी ज्यांनी पवित्रा दिलेला आहे की जर सरकारने 19 फेब्रुवारीपर्यंत कामाला सुरुवात केली नाही तर आगामी काळामध्ये आम्ही आक्रमक पवित्रा घेऊ. कॅमेरा पर्सन मनीष विचारे सोबत अजय धंजे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.